श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवघ्या काही दिवसापूर्वी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते. दत्तात्रय महाराजांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला मार्गशीर्ष नक्षत्र सायंकाळी झाला होता. यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते. दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळी हलवला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदाच्या दत्त जयंतीची तारीख काय आहे, या दिवशी आपण काय पूजा करणार आहोत आणि यासोबतच आपल्याला दत्ताचा अधिष्ठान असलेल्या औदुंबराला का प्रदक्षिणा घालायच्या, किंवा दत्त जयंतीला सर्वजण म्हणतात की बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण औदुंबराच्या भोवती एक तरी प्रदक्षिणा नक्की घाला. तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टीची माहिती आपण जाणून घेऊया. मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ हा 4 डिसेंबरला सकाळी 8:38 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबरला सकाळी 4:44 होणार आहे. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असल्यामुळे दत्त जयंती आपण गुरुवारी 4 डिसेंबरला साजरी करणार आहोत. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करत असताना मूर्तीची अभिषेक आपण करू शकतो आणि त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार आणि फुलं अर्पण करा. दूध, अगरबत्ती आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा आणि दत्त महाराजांचा नामजप करा. दत्तबाबांनी गुरुचरित्र अध्याय 16वा व 18वा व अध्याय 9 वाचू शकता. यासोबतच गुरु लीलामृत, स्वामी चरित्र, सारामृत हे दत्तगुरु संप्रदायामधील ग्रंथ तुम्ही आवर्जून वाचू शकता. यानंतर आरती करून प्रसाद वाटायचा आणि दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणतीही पिवळी मिठाई आणि फळं तुम्ही या दिवशी दत्त महाराजांना प्रसाद म्हणून देऊ शकता. भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावर बसून केला. त्यांच्याशी झालेल्या लढाईमध्ये नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यानं नख उमऱ्याच्या खोडामध्ये खुपसून विषबाधेचं शमन केलं. लक्ष्मीनं उमऱ्याची फळे त्याला वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावला. त्या जखमाचा दाह थांबला. या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमऱ्याच्या झाडाशी संबंधित काही उपाय हे आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात. असं मानलं जातं की उमराच्या झाडाला काही नियमित पाणी घातलं किंवा त्याखाली जर दिवा ठेवला तर तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह बलवान होत असतो. यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होत असतात. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो. असं म्हटलं जातं, ज्यांच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी ही कायम राहते. चला तर मग जाणून घेऊया उमराच्या झाडाशी संबंधित काय फायदेशीर असे उपाय जे आपल्याला श्रीमंत देखील बनवतात आणि आपल्यासाठी ते खूपच जास्त गरजेचे आहेत. उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून आपण अर्पण करत असतो. ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला तर कुंडलीमधील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होत असते. दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. शक्य असेल तर रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला नक्की पाणी घाला, 11 प्रदक्षिणा घाला आणि या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते. तुमच्या प्रेम विवाहामध्ये जर अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी देखील तुम्ही मार्गशीर्ष तथा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उमराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीमध्ये टाका. यासोबतच रोज सकाळी अर्धा तास तुम्ही जर औदुंबराच्या पारावरती चिंतन आणि नामस्मरण केलं तर महिन्याभरामध्ये तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारतं असल्याची लक्षात येतं. मात्र सातत्य महत्त्वाचं आहे आणि उमराच्या झाडाच्या सहवासामध्ये आपल्याला प्राणवायू मिळतो. यासोबतच दुपारच्या वेळी थंड सावली मिळत असते
औदुंबर वृक्षाखाली साधना केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. औदुंबर वृक्षाच्या बुडाशी दत्त महाराजांचं निवासस्थान असल्यानं प्रदक्षिणा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळत असतात. बाहेरील बाधा आणि हृदयविकार दूर होतात. यासोबतच ही प्रदक्षिणा कशी करायची ती देखील जाणून घेणे गरजेचे आहे. औदुंबर वृक्षाच्या भोवती फिरून प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा करताना कोणत्याही व्यक्तीला पाय लागू नये. प्रदक्षिणा करताना देवाचं ध्यान करत राहावं आणि प्रार्थना करावी. दत्त महाराजांची भक्ती. दत्त महाराजांच्या जन्माचा उत्सव हा दत्त जयंती म्हणून साजरी करत असतो. त्या दिवशी देखील तुम्ही औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालू शकता. यासोबतच दत्त महाराजांचे नामस्मरण करून भक्तिभावाने प्रार्थना करून त्यांच्या लीलांचं वर्णन करणं हे देखील दत्त भक्तांसाठी खूप गरजेचं असतं. औदुंबर वृक्ष दत्त महाराजांशी संबंधित असल्यानं त्याचं पूजन आणि प्रदक्षिणा या शुभ मानल्या जातात. औदुंबराच्या या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक दैवी वृक्ष म्हणून आपण उंबराच्या अर्थात औदुंबराच्या झाडाकडे पाहत असतो. नवग्रहामध्ये हा प्रमुख एक वृक्ष आहे आणि या झाडावरती शुक्र ग्रहाचं राज्य मानलं जातं आणि ते वृक्ष आणि तूळ या राशींचे प्रतिनिधित्व करणारा वृक्ष आहे. यामुळे ग्रह नक्षत्राचा अशुभ प्रभाव औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्याने दूर होत असतात. नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ देखील मिळत असतं. यासोबतच या वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा देखील वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. बाहेरील बाधा आणि हृदयविकार यावरती मात होण्यासाठी औदुंबर प्रदक्षिणा ही खूप फलदायी आहे. औदुंबर हा एक कल्पवृक्ष आहे. त्यामुळे अडलेले आणि अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेमधून सिद्ध होत असतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली तरी देखील ते खूप खूप फलदायी ठरतं. औदुंबराची प्रदक्षिणा ही कमीत कमी 12 मिनिटे करायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला येत्या दत्त जयंतीला बाकी सर्व पूजापाठ आणि मंत्राच्या पठणासोबतच औदुंबराची प्रदक्षिणा घालायची आहे. अजिबातही घालायला विसरू नका आणि विसरायचंच नाही. किंवा तुम्ही पूर्ण मार्गशीर्ष महिना जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. पण दत्त जयंतीला आवर्जून ही सेवा उपाय करायला विसरू नका. तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या समस्या अडचणी आल्या आहेत त्या सर्वांचा उपाय म्हणजे एका औदुंबराची प्रदक्षिणा होय. तर येत्या दत्त जयंतीला हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला असा काही लाभ असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. दत्तगुरू हे अत्यंत दयाळू आणि प्रेमळ तसेच मायाळू दैवत आहे. अगदी संततीची समस्या, ग्रहक्लेश, वास्तुदोष, मनशांती, इतर कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या, पितृदोष असतील, मानसिक व्यथा असतील, या सगळ्यावर दत्त उपासनेत उत्तर आहे. दत्त जयंतीला उपवास करावा, फळाहार करावा किंवा सात्विक आहार घ्यावा, परंतु कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थ खाऊ नये. दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूचे दर्शन घ्यावे, औदुंबराची पूजा करावी, औदुंबराला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्या. दत्त उपासनेमध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे बरं का. त्यामुळे दत्त जयंतीला दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. मग अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गोदान असेल, कुठल्याही प्रकारचं दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता. हे अन्नदान फक्त माणसानंच करायचं असं नाही. प्राण्यांना, पक्ष्यांना, कुठल्याही सजीवाला अन्नदान करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीला नक्की करा. अन्नदानाने घरातील दोष, ग्रहबाधा, आर्थिक अडथळे सगळी कामे कमी होतात असं म्हटलं जातं. आपल्याला औदुंबराच्या वृक्षाचं सेवेबरोबर एक अत्यंत छोटी पण प्रभावी सेवा देखील करायची आहे की ज्यामुळे आपली समस्याही दूर होईल, आपल्याकडून उपासनाही होईल आणि तो उपाय साधा सोपासुद्धा असेल. तर तो उपाय म्हणजे दत्तगुरूचा एखादा मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त वेळात करणं. तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना माहीत असलेला मंत्र पण हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण हा मंत्राचा जप करू शकतात. हा जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात. तसंच हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे. त्याचबरोबर या मंत्राच्या जपाने आपल्याला
दत्त साधनेत प्रचंड वाढ होते, सगळे संकटे दूर होतात. त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करायला नाही जमलं तर कमीत कमी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप जेवढा होईल तेवढा नक्की करा. तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा करा, तुम्हाला शक्य असेल तर 51 वेळा करा आणि शक्य आहे तेवढा करा. अगदी 1001 वेळा केला तरीसुद्धा त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी जे दान करायचं आहे ते पिवळ्या वस्तूचं करा. मग ते पिवळ्या चण्याची डाळ असेल, पिवळी मुगाची डाळ असेल, केळी असतील, पिवळी मोहरी असेल किंवा पिवळे गंध, पिवळा भोपळा, पिवळी वस्त्र, हळकुंड असे पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्त जयंतीला दान कराव्यात. दत्त जयंतीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं अजिबात करू नये. मगाशी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारचा तामसिक आहार सेवन करू नये. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी घरात वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. दत्तगुरूंची कृपा झाली ना तर मग तुमचे कितीही ग्रह वाकडे तिकडे असू द्या किंवा खालीवर असू द्यात, कुठलीही समस्या असू द्या, पण सगळ्या समस्या दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडलीमधले जर गुरुग्रह बलवान असेल तर तुमच्या कुंडलीतील बाकी सगळे दोष दूर होतात असं म्हटलं जातं. आणि गुरुग्रह कसा बलवान होतो अर्थात दत्तगुरूच्या उपासनेने. म्हणून दत्त जयंतीचा लाभ अवश्य प्रत्येकाने घ्यावा. मग तो जप करून असेल किंवा दत्तगुरूच्या स्तोत्राने पठण करून असेल किंवा दानधर्म करून असेल किंवा दत्तगुरूची पूजा करून असेल, कुठलाही मार्ग तुम्ही निवडू शकता जो तुम्हाला सोयीचा असेल तो. पण दत्तगुरूसाठी सेवा उपासना दत्त जयंतीला अवश्य करावी. आणि औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला देखील आपल्याला विसरायचं नाही, कारण ही तिथी ही पौर्णिमा वर्षातून एकदाच येते असते आणि या सेवा आपल्याकडून वर्षातून एकदाच होत असतात. त्यामुळे न विसरता या दत्त जयंतीला किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढा जमेल तितका वेळ आपल्याला या सेवा आवश्यक करायच्या आहेत. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.